हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ थ्रेड बघणार आहोत. सो देयर आर टू टाइप्स ऑफ थ्रेड. फर्स्ट वन युजर लेवल थ्रेड अँड सेकंड वन इज कर्नल लेवल थ्रेड. थ्रेड इज कॉल्ड ॲज स्मॉलेस्ट पार्ट ऑफ युअर प्रोसेस. जेव्हा आपण प्रोसेसला मल्टिपल चंक्स मध्ये डिवाइड करतो तेव्हा त्या पर्टिक्युलर स्मॉल चंक्सला आपण थ्रेड म्हणून कन्सिडर करतो. तर प्रोसेस आणि थ्रेडसाठी एक सेपरेट सिम्बॉल डिनोट केलेला आहे. प्रोसेससाठी आपण सर्कल कन्सिडर करतो आणि थ्रेडसाठी हा जो सिम्बॉल आहे तो कन्सिडर केला जातो. सो बघा, आपल्याकडे दोन टाईपचे थ्रेड अवेलेबल असतात. थ्रेडचे इम्प्लिमेंटेशन दोन वेनी करता येतं. फर्स्ट आहे युजर लेवल थ्रेड आणि सेकंड आहे कर्नल लेवल थ्रेड. तर जे युजर लेवलचे थ्रेड असतात ते युजर मॅनेज करतो आणि कर्नल लेवलचे थ्रेड ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेज करते. तर इथे एक डायग्राम दिलेली आहे. आपल्याकडे तीन प्रोसेस आहेत, प्रोसेस 1, प्रोसेस 2, प्रोसेस 3. ह्या तिन्ही पण प्रोसेसमध्ये एक थ्रेड अवेलेबल आहे आणि आपल्या प्रोसेस आणि आपल्या ज्या थ्रेड्स आहेत त्या युजर स्पेस मध्ये अवेलेबल आहेत. आणि ह्या ईच अँड एव्हरी प्रोसेसकडे, ईच अँड एव्हरी थ्रेडकडे एक थ्रेड लायब्ररी अवेलेबल असते आणि आपल्या कर्नलच्या स्पेसमध्ये आपला कर्नल अवेलेबल असतो. हा कर्नल जो आहे तो मेन कोअर कंपोनंट आहे आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम मधला. विदाउट कर्नल आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कोणतेही ऑपरेशन परफॉर्म केले जात नाहीत. सेकंड एक डायग्राम बघा दिलेली आहे, त्यामध्ये ओनली वन सिंगल प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये मल्टिपल थ्रेड्स इन्व्हॉल्व आहेत. फर्स्ट डायग्राम मध्ये एका प्रोसेसमध्ये ओनली सिंगल थ्रेड अवेलेबल होता आणि सेकंड डायग्राम मध्ये एका होल प्रोसेसमध्ये मल्टिपल थ्रेड्स इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि हे थ्रेड आणि आपल्या प्रोसेस आपल्या युजर स्पेसमध्ये अवेलेबल असतात आणि त्या हँडल कोण करतो? युजर. आणि कर्नल स्पेसमध्ये आपला कर्नल अवेलेबल असतो. सो आपण आता वन बाय वन दोन्ही पण थ्रेड बघूया. फर्स्ट आहे युजर लेवल थ्रेड. युजर लेवलचे जे थ्रेड्स असतात दॅट इज क्रिएटेड बाय अँड मॅनेज बाय युजर. युजर लेवलचे थ्रेड युजर क्रिएट करतो आणि त्यांना मॅनेज करण्याचं पण काम कोण करतो? युजर करतो. आणि हे जे युजर लेवलचे थ्रेड्स असतात ते तुमच्या युजर स्पेस मध्ये अवेलेबल असतात. ओके, तर आपल्याकडे बघा प्रोसेस P1 आणि प्रोसेस P2 ह्या दोन प्रोसेस आहेत. ईच अँड एव्हरी प्रोसेसकडे मल्टिपल थ्रेड्स आहेत आणि ह्या ईच अँड एव्हरी थ्रेडला मॅनेज करायचं काम, स्टोअर करायचं काम तुमची थ्रेड लायब्ररी करते आणि ही थ्रेड लायब्ररी जी आहे ती आपल्या युजर स्पेस मध्ये अवेलेबल असते. सो युजर लेवल थ्रेड्स आर यूज बाय ऍप्लिकेशन लेवल. ऍप्लिकेशन लेवलला हे युजर लेवलचे थ्रेड असतात ते अवेलेबल असतात आणि ते यूज केले जातात. सो देर इज नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ युअर ऑपरेटिंग सिस्टीम. युजर लेवलचे थ्रेड बाय युझिंग ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेज केले जात नाहीत. त्यांना फक्त तुमचा युजर जो आहे तो हँडल करतो. जेव्हा आपण मल्टिपल प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करतो आणि त्यामध्ये जेव्हा आपण मल्टी थ्रेडिंगचा कन्सेप्ट यूज करतो तर त्यावेळेला मल्टी थ्रेडिंग मध्ये आणि तुमच्या ह्या थ्रेडच्या कन्सेप्टमध्ये युजर ह्या थ्रेडला मॅनेज करतो. तर त्या प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्या आहेत? जावा, C# आणि पायथॉन. So there are some unique data incorporated in each and every thread. आपण थ्रेडमध्ये एक कन्सेप्ट बघितला आहे, प्रोग्राम काउंटर, रजिस्टर आणि स्टॅक मेमरी. तर प्रोग्राम काउंटर मध्ये कोणती व्हॅल्यू असते? जेव्हा तुमचा थ्रेड एक्झिक्यूट होतो तेव्हा ईच अँड एव्हरी थ्रेडमध्ये मल्टिपल सेंटेन्स असतात, मल्टिपल इन्स्ट्रक्शन्स असतात. जेव्हा सपोज कन्सिडर करा आपली फर्स्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होते, ऍट दॅट टाइम तुमचा प्रोग्राम काउंटर तुमच्या फर्स्ट लाईनला असतो. जेव्हा त्या लाईनचं एक्झिक्युशन कम्प्लीट होतं तेव्हा तुमचा प्रोग्राम काउंटर ऑटोमॅटिकली फर्स्ट इन्स्ट्रक्शन कडून सेकंड इन्स्ट्रक्शन कडे जातो आणि जेव्हा सेकंड इन्स्ट्रक्शनचं पण एक्झिक्युशन कम्प्लीट होतं तेव्हा तुमच्या प्रोग्राम काउंटरची व्हॅल्यू अपडेट होते आणि हा तुमचा जो प्रोग्राम काउंटर आहे तो सेकंड सेंटेन्स करून थर्ड सेंटेन्स कडे जातो. सो इन केस ऑफ प्रोग्राम काउंटर आपण जी इन्स्ट्रक्शन आता करंटली एक्झिक्यूट करतोय त्याचा ऍड्रेस स्टोअर करायचं काम प्रोग्राम काउंटर करतो. सेकंड आहे रजिस्टर. तर रजिस्टर मध्ये बघा आपण थ्रेडमध्ये जे काही व्हेरिएबल्स यूज करतो त्यांना रजिस्टर मध्ये स्टोअर केलं जातं. थर्ड आहे स्टॅक. स्टॅक मध्ये थ्रेडचं जे काही एक्झिक्युशन झालेलं आहे त्याची जी हिस्ट्री आहे ती आपल्या स्टॅक मध्ये स्टोअर केली जाते. सो व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ युअर युजर लेवल थ्रेड्स? युजर लेवल थ्रेडमध्ये काय ऍडव्हान्टेज आहेत? आपण का हा थ्रेड यूज करतो?
थ्रेड स्विचिंग डज नॉट रिक्वायर कर्नल मोड प्रिव्हिलेजेस. म्हणजे सपोज एका थ्रेडकडून दुसऱ्या थ्रेडकडे जर मूव्ह व्हायचं असेल, स्विच करायचं असेल, तर थ्रेड स्विचिंग हा कॉन्सेप्ट रिक्वायर नाहीये. म्हणजे कर्नल मोड प्रिव्हिलेजेस आपल्याला रिक्वायर नसतात. विदाउट कर्नल मोड सपोर्ट आपण एका थ्रेडकडून दुसऱ्या थ्रेडकडे स्विच करू शकतो. बट इन केस ऑफ प्रोसेस स्विचिंग, प्रोसेस कंटेक्स्ट स्विचिंग, जर आपल्याला सपोज एका प्रोसेसकडून दुसऱ्या प्रोसेसकडे स्विच करायचं असेल तर आपल्याला कर्नल मोडचे प्रिव्हिलेजेस रिक्वायर असतात. इन केस ऑफ युजर लेवल थ्रेड, इट कॅन रन ऑन एनी ऑपरेटिंग सिस्टीम. कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम वरती युजर लेवलचे थ्रेड एक्झिक्यूट होतात. शेड्युलिंग कॅन बी ऍप्लिकेशन स्पेसिफिक इन द युजर लेवल थ्रेड. जेव्हा आपण शेड्युलिंग हा कन्सेप्ट यूज करतो, शेड्युलिंग मीन्स आपण आपल्या प्रोग्रामला मॅनेज करायचं काम करतो, तर या वेळेला ऍप्लिकेशन स्पेसिफिक आपण युजर लेवलचे थ्रेड यूज करतो. इन केस ऑफ युजर लेवल थ्रेड्स, इट इज फास्टर टू क्रिएट अँड मॅनेज. म्हणजे हे जे थ्रेड्स आहेत युजर लेवल थ्रेड, ते आपण इझिली क्रिएट करू शकतो आणि क्रिएट करण्यासाठी ते फास्ट आहेत आणि आपण त्यांना इझिली मॅनेज सुद्धा करू शकतो. बट व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस? इन टिपिकल ऑपरेटिंग सिस्टीम, मस्ट सिस्टीम कॉल ब्लॉकिंग. म्हणजे सपोज एखादा सिस्टीम कॉल जर ऑकर झाला तर आपली कंप्लीट होल सिस्टीम काय होते, कंप्लीट ऑल थ्रेड्स काय होतात, ब्लॉक होतात. मल्टीथ्रेडेड ऍप्लिकेशन कॅन नॉट टेक ऍडव्हान्टेजेस ऑफ युअर मल्टी प्रोसेसिंग. इन केस ऑफ मल्टीथ्रेडिंग, आपण मल्टी प्रोसेसिंग मध्ये जे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत ते ओव्हरकम केले होते. म्हणजे मल्टी प्रोसेसिंग मध्ये आपण मल्टिपल प्रोसेसना पॅरलल मॅनर मध्ये तुमच्या सीपीयू वरती, मल्टिपल सीपीयू वरती एक्झिक्यूट करतो. बट इन केस ऑफ मल्टीथ्रेडिंग, आपण स्मॉल कंपोनंटला, प्रोसेस मधल्या स्मॉल कंपोनंटला म्हणजे थ्रेड्सला मल्टिपल प्रोसेसर वरती एक्झिक्यूट करतो. बट मल्टीथ्रेडेड ऍप्लिकेशनचा आपण इथे ऍडव्हान्टेज ओव्हरकम करू शकत नाही युजर लेवल थ्रेड मध्ये. ओके, दॅट इज कॉल्ड एज युजर लेवल थ्रेड. नेक्स्ट टॉपिक आहे कर्नल लेवल थ्रेड. कर्नल लेवल थ्रेडला इम्प्लिमेंट करायचं काम आणि मॅनेज करायचं काम तुमची ऑपरेटिंग सिस्टीम करते. बट इन केस ऑफ युजर लेवल थ्रेड तुमची ऑपरेटिंग सिस्टीम अवेलेबल नसते. युजर लेवलच्या थ्रेडला हँडल करायचं काम युजर करतो. बट इन केस ऑफ कर्नल लेवल थ्रेड त्यांना इम्प्लिमेंट करायचं काम आणि सपोर्ट करायचं काम तुमची ऑपरेटिंग सिस्टीम करते. सो थ्रेड मॅनेजमेंट इज डन बाय कर्नल. कर्नल इज कोअर पार्ट ऑफ युअर ऑपरेटिंग सिस्टीम. सो कोणतेही ऍप्लिकेशन्स असतात ते आपण प्रोग्राम करू शकतो, त्यांना मल्टी थ्रेडिंग हा कन्सेप्ट यूज केलेला आहे. तर कर्नल लेवलच्या थ्रेडला एक्झिक्युशनसाठी मोर टाइम रिक्वायर असतो ऍज कम्पेअर टू युजर लेवल थ्रेड. म्हणजे आपले युजर लेवलचे जे थ्रेड्स असतात ते फास्ट एक्झिक्यूट होतात ऍज कम्पेअर टू कर्नल लेवल थ्रेड. त्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत विंडोज आणि सोलरासिस. सो आपण कर्नल लेवलच्या थ्रेडला शेड्युलिंग करू शकतो बेस्ड ऑन थ्रेड बाय थ्रेड बेसिस. मग ह्या कर्नल मध्ये मल्टिपल ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात. ते आहेत थ्रेड क्रिएशन, थ्रेड शेड्युलिंग आणि थ्रेड मॅनेजमेंट इन कर्नल स्पेस. आपल्याकडे दोन टाईपच्या स्पेस अवेलेबल आहेत, युजर स्पेस आणि कर्नल स्पेस. तर युजर स्पेस मध्ये युजर लेवलच्या थ्रेड अवेलेबल असतात आणि कर्नल स्पेस मध्ये कर्नल लेवलचे थ्रेड अवेलेबल असतात. ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा कर्नल लेवल थ्रेड मध्ये. कर्नल लेवलच्या थ्रेड मध्ये ज्या काही मल्टिपल प्रोसेस अवेलेबल असतात त्यांना बाय युझिंग शेड्युलिंग या कन्सेप्ट थ्रू आपण शेड्यूल करू शकतो आणि सायमल्टेनियसली त्याचं आपण एक्झिक्युशन परफॉर्म करू शकतो. जर प्रोसेस मध्ये मल्टिपल थ्रेड अवेलेबल असतील तर कर्नल लेवल थ्रेड मध्ये जर समजा एखादी प्रोसेस जर ब्लॉक झाली तर कर्नल काय करतो, अनदर थ्रेडचं एक्झिक्युशन कंटिन्यू करतो ऑन द सेम प्रोसेस. आणि कर्नल रुटीन्स देमसेल्फ कॅन बी मल्टी थ्रेडेड. तर मल्टी थ्रेडिंग ह्या कन्सेप्ट थ्रू आपण बाकीच्या थ्रेडचे एक्झिक्युशन काय करू शकतो, मल्टिपल सीपीयू वरती परफॉर्म करू शकतो. तर ह्यामध्ये डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, कर्नल लेवलच्या थ्रेडला एक्झिक्युशनसाठी मोअर टाइम रिक्वायर आहे, त्यामुळे तो स्लो आहे ऍज कम्पेअर टू युजर लेवल थ्रेड. ट्रान्सफर ऑफ कंट्रोल फ्रॉम वन थ्रेड टू अनदर विदिन द सेम प्रोसेस रिक्वायर मोड स्विच टू द कर्नल. म्हणजे आपण युजर मोड मध्ये वर्क करतो, बट सपोज ज्या वेळेला एका थ्रेड कडून दुसऱ्या थ्रेडकडे ट्रान्सफर करायचं असेल एक्झिक्युशनसाठी, ऍट दॅट टाइम थ्रेड स्विचिंग मध्ये मोड सुद्धा स्विच करावा लागतो. त्यावेळेला कर्नल लेवल थ्रेड मध्ये आपण युजर मोड मधून ऑटोमॅटिकली कर्नल लेवल कडे स्विच करतो. दॅट इज कॉल्ड ऍज कंटेक्स्ट स्विच. तर हे होते डिसएडव्हान्टेज कर्नल लेवल थ्रेडचे.
So this is the comparison between your user level thread and kernel level thread. User level चे thread as compared to kernel level thread fast execute होतात. आपण त्यांना fast manner मध्ये create करू शकतो आणि manage सुद्धा करू शकतो. But kernel level thread ला more time require असतो as compared to user level thread. Implementation is done by thread library at user level. युजर लेवलचे थ्रेड युजर हँडल करतात आणि कर्नल लेवलचे थ्रेड तुमची ऑपरेटिंग सिस्टीम हँडल करते. ठीक आहे. थर्ड पॉइंट आहे युजर लेवलचे थ्रेड आपण कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम वरती रन करू शकतो, बट कर्नल लेवलचे थ्रेड काही स्पेसिफिक ऑपरेटिंग सिस्टीम वरतीच एक्झिक्यूट केले जातात. फोर्थ पॉइंट आहे मल्टी थ्रेडिंग ऍप्लिकेशन कॅन नॉट टेक ऍडव्हान्टेजेस ऑफ युअर मल्टी प्रोसेसिंग. बट इन केस ऑफ कर्नल लेवल थ्रेड आपण मल्टी थ्रेडिंगच्या कन्सेप्टला यूज करू शकतो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन युअर युजर लेवल थ्रेड अँड कर्नल लेवल थ्रेड. सो आपण या व्हिडिओमध्ये कोणते पॉइंट कव्हर केले? व्हॉट इज युजर लेवल थ्रेड, व्हॉट इज कर्नल लेवल थ्रेड, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ युअर युजर लेवल थ्रेड, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ युअर कर्नल लेवल थ्रेड अँड comparison between your user level thread and kernel level thread. Thank you.